मित्रांनो, सूरज चव्हाणने जिंकलेत 25 लाख रुपये. हा आजचा जो प्रोमो आलेला आहे त्यामध्ये तर तसंच दिसतंय. नेमकं आता काय विषय आहे जाणून घेऊया व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वेलकम, नमस्कार, सुस्वागत मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजेच पेन पेपर एंटरटेनमेंट. मित्रांनो, सूरज आणि पॅडी दादा या दोघांची जोडी जी चक्रव्यूहामध्ये गेली आहे. आता चक्रव्यूह नेमकं काय आहे, तुम्ही एपिसोड पाहिला असेल, तुम्हाला कळलंच असेल, पण तरीही मी सांगतो. बिग बॉसच्या घरामध्ये आता शेवटचे जे 10 दिवस राहिलेले त्यामध्ये आता बिग बॉस नवीन नवीन काहीतरी शेवटचे फायनल जे गेम आहेत, जे टास्क आहेत ते आता दाखवत आहेत. त्यामध्ये आता शेवटचा जो कालचा जो टास्क होता त्यामध्ये असं होतं की बाबा चक्रव्यूह जे आहे त्या चक्रव्यूहामध्ये 25 लाख रुपयाची प्राइज मनी वगैरे बिग बॉसने तिथे टाकून दिलेली होती, ज्यामध्ये झेंड्यांवरती प्रत्येक 20-20 हजार रुपयांची किंमत होती आणि तिथे सिल्वर कलरच्या ज्या विटा होत्या आणि बाहेर एक्झिट केल्यानंतर म्हणजे सगळं जर झेंडे वगैरे घेऊन बाहेर एक्झिट केली तर मग 25 लाख रुपये समजा जिंकणारा असं काहीतरी होतं. पण आता मध्येच काय झालं, आता प्रत्येकाची जोडी नेमून दिली. जेव्हा जेव्हा जान्हवी आणि आपल्या डीपी दादांना पाठवलं, जान्हवी चक्रव्यूहामध्ये गेली आणि डीपी दादा इन्स्ट्रक्शन्स देत होते. आता पहिलीच जोडी होती तर एक्सपिरियन्स त्यांना एवढा काही नव्हता. स्ट्रॅटर्जी जे काही त्यांनी केली, पण बिग बॉस ऐन वेळी स्ट्रॅटर्जी चेंज करतात. आता कशी चेंज करतात, जान्हवी आणि डीपी दादा जसे मध्ये गेले, डीपी दादा सांगत होते आणि जान्हवी मध्ये इन्स्ट्रक्शन्स नुसार जात होती, पण जाता जाता तिला ते एवढं काही फास्ट नाही करता आलं. जसं सिल्वर ती वीट वगैरे घेतली तिने, पण वीट खाली पडली, मग ती शोधाय वगैरे लागली आणि बाहेर ते फ्लॅग वगैरे जमा करत 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 आली, तर तिथे काहीतरी आय थिंक 1.5-2 लाख रुपये काहीतरी कमवले त्यांनी, 1,80,000 वगैरे असं काहीतरी. त्याच्यानंतर पुन्हा अंकिता आणि अभिजित या दोघांची जोडी. आता अंकिताला कळालं होतं की बाबा चला आता पहिल्यांदा आपल्याला झेंडे नाही घ्यायचे, पहिल्यांदा आपल्याला वीट वगैरे घेऊन ना सरळ बाहेर पडायचं आणि बाहेर असलेली एका ठिकाणी 2.5 लाख रुपयांचं एक गोल्डन बटन होतं, तर ते घ्यायचं असं काहीतरी होतं. तर ती स्ट्रॅटर्जी बिग बॉसने ऐकली. बिग बॉस म्हणाले की तुम्ही काहीही स्ट्रॅटर्जी करा, पण मी माझ्या पद्धतीने गेम चालवणार. आणि सेम तसंच झालं. मग ते प्रत्येक फेरीला त्यांनी काहीतरी चेंज केला गेम आणि त्याच्यानंतर ते चक्रव्यूह चेंज झालं आणि मग अंकितामध्ये गेली आणि अंकितामध्ये गेल्यानंतर आपल्या अभिजित दादांनी व्यवस्थित तिला समजून सांगितलं आणि ती फास्ट खेळली आणि ते झेंडे वगैरे बाहेर घेऊन गेली. झेंडे एवढे काही कलेक्ट नाही केले त्यांनी, 3-4 झेंडे घेतले, पण ती जी सिल्वर वीट होती ती घेतली आणि बाहेर एक्झिट केल्यानंतर तिला ती गोल्डन जे काही बटन वगैरे जे काही ठेवलेले ते घेतलं आणि तिने काहीतरी 3.5 वगैरे लाख रुपयांपर्यंत तिने काहीतरी प्राइज मनी कमावली तिने दोघांसाठी. आता मग शेवटची आता 2 जोड्या राहिल्या होत्या, निक्की आणि वर्षाताई आणि सूरज आणि पंढरीनाथ सर. तर आता निक्की जेव्हा मध्ये गेली तेव्हा वर्षाताई इन्स्ट्रक्शन्स देत होत्या, पण वर्षाताईंना तेवढे इन्स्ट्रक्शन्स देता नाही आले. वर्षाताईंनी जो सांगण्याचा प्रयत्न केला, पण ते व्यवस्थित निक्कीपर्यंत पोहोचला नाही. आता निक्की चंट पोरगी, निक्कीला ते फास्ट वगैरे सांगणार कोणतरी व्यवस्थित पाहिजे होतं. कदाचित जान्हवी वगैरे कोणी असलं असतं तर व्यवस्थित समजून सांगितलं असतं, पण वर्षाताईंना ते व्यवस्थित सांगता नाही आले किंवा ते दिसत नव्हतं दूरवरून. त्यांना एलसीडी वर ते बघून वगैरे सांगायचं होतं. आता निक्की ते घेऊन सगळं एक्झिट कडे आली, म्हणजे वर्षाताईंनी सांगितल्याप्रमाणे एक्झिट मध्ये आली आणि एक्झिट मध्ये आल्यानंतर देखील यांच्याकडे 1 मिनिट 45 सेकंदाचा टाइम होता. आता जेव्हा निक्कीने एक्झिट घेतली होती, आता एक्झिट घेतल्यानंतर 1 मिनिट 45 सेकंदाचा जो टाइम होता, त्याच्यानंतर मग ती रडायला लागली की बाबा हा जो टाइम होता तो मी मध्ये फ्लॅग वगैरे गोळा करण्यामध्ये घातला असता, तर वर्षाताई तुम्ही मला बाहेर का एवढ्या लवकर काढलं. आता वर्षाताईंना काय बोलावं काय कळलं नाही, पण इतर पण सर्व सदस्य वगैरे बोलत होते की बाबा नाहीये, हे टाइम जरा आपल्याला मॅनेजमेंट करता आला पाहिजे. आता शेवटची जोडी आहे जी पंढरीनाथ सर आणि सूरज. आता सूरज जेव्हा चक्रव्यूहामध्ये जाणार आहे, आजचा जो प्रोमो आहे त्या प्रोमो मध्ये तेच दाखवलंय की पंढरीनाथ सर सांगतात आणि सगळेजण टाळ्या वगैरे वाजवतात. सूरज व्यवस्थित सगळे कलेक्ट वगैरे करून जातोय, पण तिथे एंड पर्यंत पोहोचणारच टाइम वगैरे काहीतरी संपतोय. पण तिथे असं दिसलंय की बाबा त्याने सगळ्यात जास्त प्राइज मनी वगैरे घेतलेली आहे. आता नेमकं सूरजने किती झेंडे कलेक्ट केलेत किंवा किती विटा कलेक्ट केल्यात किंवा किती पैसे जमा केलेत त्यांनी आणि कितपत त्याला इन्स्ट्रक्शन्स कळालेत पॅडी सरांचे, हे बघण्यासाठी मी पण उत्सुक आहे. तुम्हाला काय वाटतं प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता ते निकीपर्यंत आणि सर्वांनी आता शेवटची जोडी पंढरीनाथ सर आणि सूरज सोडले, तर त्यांनी काहीतरी 7 ते 1 लाख रुपयांपर्यंत प्राइज मनी कमवली आहे. आता बघूयात नेमकं सूरज आणि पंढरीनाथ सर किती कमवतात आणि त्यांच्यामध्ये किती भर होते, किती पैशांची. तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा पीपी म्हणजेच पेन पेपर एंटरटेनमेंट. थँक्यू सो मच.